नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटवर सकाळपासून दबाव बघायला मिळाला. निफ्टी जी आहे ती आज दिवसभर निगेटिव्ह टेरिटरीमध्ये राहिली. खास करून बँक निफ्टी आज ऑलमोस्ट 400 ते 500 पॉईंट मायनसमध्ये ट्रेड करत राहिली आणि क्लोजिंगला 400 पॉईंट मायनस दिला. कालही मी म्हटलं की बँक निफ्टी 55,500च्या खाली आला तर फर्दर डिक्लाइन होऊ शकते. एवढा निफ्टीसुद्धा जो 25,200च्या खाली काल बंद दिलेला तो सुद्धा एक वीक सिग्नल होता. मी कालही व्हिडिओमध्ये त्या बाबतीत बोललेलो आणि त्याच पद्धतीनं आज मार्केटचं बिहेवियर बघायला मिळालं. मार्केट ओपनिंगच्याच पासूनच पहिल्या 1 मिनिटापासूनच निगेटिव्ह टेरिटरीमध्ये राहिलं. त्यानंतर कालची जी लो आहे 25,086चा तो ब्रेक केल्यानंतर मात्र मार्केटला विकनेस हवी झाला. इन बिटवीन थोडीशी छोट्या रिकव्हरी येत राहिल्या, बाउन्स येत राहिला, पण फारसं सक्षम राहिलं नाही. कारण निफ्टी, बँक निफ्टी आणि IT सेक्टर हे दोन्ही बँकिंग आणि IT सेक्टर ओव्हरऑल दबावात राहिल्यामुळं निफ्टीवर त्याचा प्रभाव जाणवला आणि मोस्ट ऑफ द सेक्टर्ससुद्धा डिक्लाइन केले. ब्रॉडबेस सेलिंग झाले. FISने परत पुन्हा सोमवारपासून विक्री सुरू केली. काल FISने 3,500 करोडची विक्री केली. निश्चित आज ज्या पद्धतीनं मार्केटनं ब्रॉडबेस सेलिंग झालं त्यामुळे मला वाटते आजही मार्केटमध्ये FISची विक्रीच्या आकडे येतील आणि त्यामुळे थोडंसं मार्केटवर जे आहे ते दबाव बघायला मिळते. बऱ्यापैकी GST कटची न्यूज असेल, इतर गोष्टी असतील, ह्या सगळ्या बऱ्यापैकी न्यूज मार्केटनं डिस्काउंट केलेले आहेत. FISचं सेलिंग, टेरिफ वॉर, या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त DIचं बाईंग आहे त्यामुळे मार्केट कुठेतरी समोर सपोर्ट घेताना आपल्याला बघायला मिळते. पण ओव्हरऑल मार्केटवर आज दबाव राहिला. उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं झालं तरी ॲज युजल निफ्टीने एक वीक सिग्नल दिला, पण 25,000 एक महत्त्वपूर्ण सेंटिमेंटल सपोर्ट आहे. 25,000च्या जोपर्यंत वरती आहे तोपर्यंत आपण म्हणू शकतो की मार्केटला निफ्टीमध्ये रिकव्हरी येण्याचे चान्सेस आहेत. 25,150 ते 200पर्यंतचे 25,200 250 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. लोअर लेवलला उद्यासाठी 25,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 25,000च्या खाली आलो तर आपण फर्दर डिक्लाइन करू शकतो. FIचं सेलिंग आहे त्यामुळे जरी काही रिकव्हरी आली तर मला वाटतं बघणं गरजेचं आहे की FIचं सेलिंग त्याच्यामध्ये आलं तर परत पुन्हा खाली येऊ शकते. त्यामुळे उद्या निफ्टीमध्ये ट्रेड करताना 25,000 एक फर्स्ट सपोर्ट आहे, चांगला स्ट्रॉंग मेजर. 25,000च्या खाली गेलो तर फर्दर विकनेस निफ्टीमध्ये परत पुन्हा येईल. पण जर 25,000 आपण होल्ड राहिलो, इंटॅक्ट राहिलो आणि 25,100च्या वर जर समहाऊ क्लाइम करण्यात सक्षम राहिलो तर मला वाटतं 25,200 ते 250ची पर्यंतची रिकव्हरी रॅली निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. त्यामुळे निफ्टीमध्ये 25,100च्या वर मेंटेन राहिलो तर 25,200 250पर्यंतची रिकव्हरी रॅली, 25,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 25,000च्या खाली गेलो तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते. या अनुषंगाने निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 55,000च्या वरती आहे तोपर्यंत आपल्याला रिकव्हरीचे चान्सेस आहेत. 55,400 ते 500पर्यंतची रिकव्हरी येऊ शकते. म्हणजे आज जेवढं पडलं आहे तिथंपर्यंतची रिकव्हरी येऊ शकते. 55,000 ब्रेक झाला तर फर्दर डिक्लाइन 54,700 ते 800पर्यंत बँक निफ्टीमध्ये सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे बँक निफ्टीला सुद्धा 55,000च्या बिलो विकनेस ट्रिगर होईल. 55,000च्या वरती इंटॅक्ट आहे तोपर्यंत 55,400 ते 500पर्यंतची रिकव्हरी रॅली बँक निफ्टीमध्ये सुद्धा येऊ शकते. या अनुषंगाने तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी झाली आता त्यामुळे सुद्धा मार्केटला कधी वोलॅटिलिटी क्रिएट होते. जसे काल मंगळवारी निफ्टीच्या एक्सपायरीमुळे वोलॅटिलिटी होती. त्यामुळे थोडं बघणं गरजेचं आहे. इंडेक्समध्ये उद्या 25,000 मेंटेन राहतो का, सपोर्ट मेंटेन राहतो का. आज NSEमध्ये 903 शेअर वाढले, त्याबद्दल 1,866 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 16 शेअर वाढले, त्याबद्दल 34 शेअर्समध्ये पडझड आहे. ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. म्हणून सेक्टर इंडिसाइजेसमध्ये फक्त FMCG सेक्टर जे आहे ते मायनर पॉझिटिव्हमध्ये बंद झाले. बाकी सगळे सेक्टर्स खास करून बँक्स, IT, एनर्जी हे भरपूर तुटले. त्यासोबत फार्मा, रिॲलिटी, ऑटो, मेटल आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइज हे सगळ्या सेक्टर्सवर दबाव बघायला मिळाला. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट जे आहे मायनस आहेत. 0.5% आसपास मायनस आहेत युरोपियन मार्केट्स. डाव फ्युचर्स जे आहे ते जवळपास 40 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. डाव जोन्समध्ये काल थोडीशी प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली. जेरोम पॉवेलने थोडंसं USचे मार्केट्स थोडीशी व्हॅल्युएशन जास्त आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य एका फोरममध्ये केलेलं, त्यामुळे थोडंसं खाली आलेलं आहेत USचे मार्केट्स. पण परत पुन्हा थोडीशी आज फ्युचरमध्ये रिकव्हरी दिसते. युरोपियन मार्केट लाईफ टाईम हायला ट्रेड करत आहेत, रोज नवीन लाईफ टाईम हाय बनवतात. त्यामुळं फारसं काही त्याच्यामध्ये नाही. मोठं करेक्शन आलं तरच आपल्या मार्केटवर इम्पॅक्ट होईल. अदरवाईज आपलं मार्केट जे आहे ते आपल्या लोकल क्यूजनुसार आणि टेक्निकल लेवल्सनुसार बिहेव करेल. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.